मित्रांनो, मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनेलवरती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अक्षर भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील इयत्ता 9वी साठी असणाऱ्या या पाठ्यपुस्तकातील सर्वच पाठांवर आधारित पाठ्यपुस्तकातील प्रश्नोत्तरे, त्याचबरोबर पाठ्यपुस्तकावर आधारित अतिरिक्त प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांच्या स्पष्टीकरणासहित आपण या ठिकाणी या प्रश्नोत्तराची मालिका घेऊन आलेलो आहोत. तर आज आपण या ठिकाणी संतवाणी पर जो अभंग आहे या अभंगामधील दुसरा अभंग संत बहिणाबाई यांनी लिहिलेला संत कृपा झाली या अभंगामधील पाठ्यपुस्तकातील प्रश्नोत्तरे, त्याचबरोबर अतिरिक्त प्रश्नोत्तरे यांचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. प्रश्न पहिला आहे, चौकटी पूर्ण करा. याच्यामध्ये बघा, पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली चौकट आहे. स्वाध्यायामध्ये वारकरी संप्रदायरूपी इमारत उभे करणारे संत. तर यामध्ये आहेत कळस चढवणारे संत कोण, पाया रचणारे, त्याचबरोबर खांब होणारे आणि भिंती उभारणारे. तर बघा, उत्तर या ठिकाणी खाली तुम्हाला दिसतंय. तर कळस चढवणारे संत आहेत संत तुकाराम, त्याचबरोबर पाया रचणारे संत आहेत ते म्हणजे संत ज्ञानेश्वर, आणि या वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा खांब होणारे संत जनार्दन एकनाथ स्वामींचे शिष्य संत एकनाथ, आणि भिंती उभारणारे संत आहेत संत नामदेव. तर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा. बघा, वारकरी संप्रदायरूपी इमारतीशी संबंधित या ज्या संकल्पना आहेत या संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा, असा पाठ्यपुस्तकातील हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर बघा, याच्या उत्तरासाठी आपण उत्तराकडे जाऊया. बघा, पाया रचणे म्हणजे काय, तर जो वारकरी संप्रदाय आहे या वारकरी संप्रदायाची स्थापना केली, ती कोणी केली आहे, संत ज्ञानेश्वरांनी. पुढे बघा, आवार रचला. या वारकरी संप्रदायाचा जो आवार आहे, म्हणजेच आवार म्हणजे काय, तर परिसर किंवा प्रचाराने व्यापक केला, तर हा कोणी केलेला आहे, नामदेवांनी केलेला आहे. बघा, खांब होणे म्हणजेच या वारकरी संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केलं, तर हे कोणी केलंय, संत एकनाथ है ना. संत जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, म्हणजेच जे जनार्दन स्वामींचे शिष्य असणारे जे संत एकनाथ आहे यांनी या संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केलेला आहे. आणि कळस चढवला म्हणजेच या वारकरी संप्रदायाला परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे संत तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, भावार्थ धारिता. प्रश्न पहिला याच्यामधला बघा, तुका झालासे कळस भजन करा सावकाश, या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा. उत्तरासाठी तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय, भक्तीची अंतिम अवस्था म्हणजेच संत तुकाराम. ज्ञानेश्वरांनी ज्ञानाच्या साह्याने या वारकरी संप्रदायाच्या भिंती निर्माण केल्या आणि आपल्या अलौकिक भक्तीचा कळस चढवून खऱ्या अर्थाने तुकारामांनी परिपूर्णता प्राप्त करून दिली. भक्तीच्या परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवली. तसेच पूजा अर्चा कर्मकांड यामध्ये न पडता नामस्मरण म्हणजेच भजन हा भक्तीचा सोपा मार्ग त्यांनी सांगितला. तर हा झाला प्रस्तुत प्रश्नाचे उत्तर, या ओळींचा भावार्थ. पुढच्या ओळी आहेत, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. तर बघा, म्हणजेच हा जो वारकरी संप्रदाय आहे या वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा पाया हा संत ज्ञानेश्वरांनी रचला आणि त्यांनी आपल्या ज्ञान आणि भक्ती यांच्या जोरावर ज्ञानेश्वरी या इमारतीचा पाया निर्माण केला. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, हा जो ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ आहे या ग्रंथाची त्यांनी निर्मिती केली, हा ग्रंथ निर्माण केला. आणि त्यांनी बघा, इसवी सन 1200व्या शतकाच्या उत्तरामध्ये है ना, शके 1200 ते 12 उत्तरे,
तै टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. म्हणजेच इसवी सन 12व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये संत ज्ञानेश्वरांनी या वारकरी संप्रदायाची स्थापना केली. त्यामुळेच आज शेकडो वर्ष झालं तरी हा वारकरी संप्रदाय दिवसेंदिवस वाढतच आहे. तर हे झाले मित्रांनो संत कृपा झाली या प्रस्तुत अभंगावरती आधारित पाठ्यपुस्तकामधले महत्त्वाचे प्रश्न, त्यांची उत्तरं. तर आता या ठिकाणी आपण याच संतवाणीपर अभंगावर आधारित ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि आन्सर म्हणजेच अतिरिक्त प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांचं स्पष्टीकरण आपण इथं पाहणार आहोत. मित्रांनो, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनेलवरती नवीन आलेलं असेल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून कळवा की व्हिडिओ कसा वाटला. याच्यामधला पहिला प्रश्न आहे, आकृतीबंध पूर्ण करा. संत ज्ञानेश्वरांनी रचला, तर काय रचलेलं आहे? वारकरी संप्रदायाचा पाया रचला. पुढचा प्रश्न आहे, भागवत संप्रदायाचे प्रसारक कोण आहेत? संत जनार्दन आणि संत एकनाथ यांनी भागवत रूपी खांब हा कशाला दिलेला आहे? वारकरी संप्रदायाला दिलेला आहे. तर हे संत जनार्दन कोण आहेत? तर संत जनार्दन हे संत एकनाथांचे गुरु आहेत, म्हणजे संत एकनाथ हे त्यांचे शिष्य आहेत. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. पुढचा प्रश्न आहे, इमारत फळा येण्याचे कारण, ते म्हणजे आहे संतांची कृपा झाली म्हणूनच ही वारकरी संप्रदाय रूपी इमारत फळाला आलेली आहे, फलद्रूप झालेली आहे. बघा, या कवितेवरती आधारित संतवाणीपर कवितेवर आधारित काही एका वाक्यात प्रश्न आहेत. वारकरी संप्रदायावर कोणाची कृपा झाली असं म्हटलंय? तर संतांची कृपा झाली. पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचंय. मी तुम्हाला या ठिकाणी शॉर्टमध्ये त्याची उत्तरं सांगतोय. वारकरी संप्रदायाचा किंकर कोणास म्हटलेला आहे? तर वारकरी संप्रदायाचा किंकर हा संत नामदेव यांना म्हटलेला आहे. संत जनार्दन व संत एकनाथ यांनी वारकरी संप्रदायाला काय दिलं? तर त्यांनी भागवत संप्रदाय रूपी खांब दिला. संत बहिणाबाईंनी स्वीकारलेलं कार्य कोणतं? बघा, पुढचा प्रश्न आहे हा. तर संत बहिणाबाई यांनी वारकरी संप्रदायाचा ध्वज हा सतत फडफडत ठेवणे हे त्यांनी स्वीकारलेलं कार्य आहे. संत बहिणाबाईंनी भजन कसे करावयास सांगितलेले आहे? तर बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपण केले बोजा, म्हणजे भजन हे सावकाश करण्यास सांगितलेलं. सावकाश म्हणजेच हळूवार. पुढचा प्रश्न आहे, संत बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाच्या प्रचारासाठी स्वीकारलेला मार्ग कोणता? तर याचं उत्तर आहे निरूपणाचा मार्ग स्वीकारलेला आहे. उत्तर तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायची आहेत. फक्त मी या ठिकाणी आपल्याला वेळ जास्त लागू नये, व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी शॉर्टमध्ये तुम्हाला आन्सर समजून सांगत आहे. पुढचा प्रश्न आहे, कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. बघा, आपल्याला परीक्षेत अशा प्रकारचा प्रश्न येतो आणि त्यासाठी आपल्याला प्रश्नामध्ये त्याच्यासाठी पर्याय दिलेले असतात. इथं बघा पर्याय आहेत. प्रश्न बघा, संत कृपा झाली इमारत डॅश डॅश आली. तर या ठिकाणी पर्याय आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे इमारत फळा आली. तर तुम्ही परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न आल्यानंतर रिकाम्या जागेवरती तुम्ही उत्तर हे पूर्ण वाक्यात लिहायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही जे उत्तर आहे ते उत्तर लिहून त्याला काय करायचं आहे? अंडरलाईन करायची आहे. बघा, डॅश 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 रचिला पाया उभारिले देवालया. बघा, याचं उत्तर आहे ज्ञानदेवे. पुढचा प्रश्न आहे, नामातयाचा डॅश डॅश तेने रचिले ते आवार. याचं उत्तर आहे किंकर, म्हणजेच नामातयाचा किंकर तेने रचिले ते आवार. तुका झालासे डॅश डॅश भजन करा सावकाश. इथं पर्याय दिलेले आहेत. आपलं है ना मन विचलित व्हावं, आपल्या मनामध्ये द्विधावस्था निर्माण व्हावी, त्यामुळं या ठिकाणी एक समान एक सारखे पर्याय दिलेले असतात, परंतु आपण व्यवस्थित विचार करून त्याचं उत्तर लिहायचं आहे. तर तुका झालासे कळस हे उत्तर आहे. उत्तर रिकाम्या जागेवरती लिहायचंय आणि त्याला अंडरलाईन करायचे आहे. बहिणी मने फडकती डॅश डॅश निरूपण केले बोजा. तर बहिणी मने
फडकती ध्वजा. ध्वजा हे उत्तर आहे, या ठिकाणी लिहायचंय. बघा या ठिकाणी उत्तर पूर्ण दिलेली आहेत तुम्हाला. पुढचा प्रश्न आहे आकलन व कृतीवर आधारित. तर समान अर्थाच्या काव्यपंक्ती शोधून लिहायचं आहे. तर संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा दास बनून संप्रदायाचा विस्तार केला. तर या अर्थाची कवितेमध्ये ओळ कोणती आहे? तर संतांची कृपा झाल्यामुळे वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली. म्हणजेच बघा, नामातयाचा किंकर तेने रचिले ते आवार. पुढे बघा, संत कृपा झाली इमारत फळाली. असे हे त्यांचे या कवितेमध्ये असणाऱ्या ओळी आहेत. पुढचा प्रश्न आहे, संत तुकाराम भक्तीच्या जोरावर वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा कळस झाले. तर आणि संतांनी वारकरी संप्रदायाला भागवत धर्माची जोड दिली. तर तुका झालासे कळस याचं पहिलं उत्तर आहे. आणि दुसऱ्याचं आहे, जनार्दन एकनाथ खांबधी दिला भागवत. तर जोड्या लावा याच्यावरती आधारित प्रश्न आहे. जोड्या लावा अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेत येत नाही, पण आपण है ना या ठिकाणी एका वाक्यातल्या उत्तरांसाठी हा प्रश्न आहे, किंवा आपला परत परत आपण ते प्रश्न वाचल्यामुळे आपला चांगला पक्का अभ्यास होईल यासाठी आपण हे प्रश्न दिलेले आहेत. अ गट आहे, इथं ब गट दिलेला आहे, यांच्या जोड्या लावायच्यात. तर संत कृपा झाल्यामुळे काय झाले, तर इमारत फळाला आलेली आहे. ज्ञानदेवे काय केलेलं आहे, तर पाया रचलेला आहे. नामाचं नामदेवांनी काय केले, नामा म्हणजे नामदेव किंकर झालेले आहेत. आणि रचिले काय केले, आवार. अशा प्रकारचा दुसरा गट आहे. संत जनार्दन एकनाथ यांनी काय केलेलं आहे, खांब दिला भागवत. आणि तुका झाला असे कळस. पुढचा प्रश्न, याची उत्तर बघा. आता काव्यपंक्तींचा योग्य क्रम लावा. म्हणजे कवितेमध्ये या क्रमानुसार आलेल्या ज्या ओळी आहेत या ओळींचा योग्य क्रम लावायचा आहे. यासाठी तुम्ही उत्तर या ठिकाणी पाहू शकता. तर प्रस्तुत या अतिरिक्त प्रश्न उत्तराची जी PDF फाईल आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, आणि त्या ठिकाणाहून तुम्ही ती लिंक डाउनलोड करू शकता. पुढचा प्रश्न आहे, कोणते लिहा. बघा, किंकर म्हणजे संत नामदेव, पाया रचणारे संत ज्ञानेश्वर, वारकरी संप्रदायावर कळस चढवणारे संत तुकाराम, आणि निरूपण करणाऱ्या संत बहिणाबाई. ज्या प्रकारे आता सहसंबंध लिहा. बघा, म्हणजे ज्या प्रकारे सावकाश हा भजन या शब्दाशी संबंध जोडलेला आहे, तर फडकती या शब्दाचा संबंध हा बघा ध्वजा या शब्दाशी जोडलेला आहे. बघा, एकनाथ महाराजांनी काय केलेलं आहे, खांब दिलाय. तर तुकाराम महाराजांनी काय केलेलं आहे, कळस चढवलेला आहे. अशा प्रकारचा हा सहसंबंधावरती आधारित प्रश्न आहे. अतिरिक्त प्रश्नांमध्ये पुढचा प्रश्न आहे, ओळींचा अर्थ स्पष्ट करा. खाली काही ओळी दिलेल्या आहेत. पहिली ओळ आहे, जनार्दन एकनाथ खांबधी दिला भागवत. तर या ओळींचा अर्थ स्पष्ट करा. उत्तरासाठी या ओळी पहा. संत जनार्दन व संत एकनाथ यांनी भागवत संप्रदायाची निर्मिती करून वारकरी संप्रदायाला त्याची जोड दिली. पुढं, वारकरी संप्रदायाला व्यापक स्वरूप देण्याचा आटोकाट प्रयत्न या दोन्ही संतांनी केला, आणि वारकरी संप्रदायाला गुरुकृपेमुळे बळकट आलेला आहे. गुरुकृपा म्हणजेच संत एकनाथांचे संत जनार्दन हे गुरु आहेत, म्हणून गुरुकृपेमुळे याला बळकटी आली आहे. पुढचा प्रश्न आहे, तुका झालासे कळस भजन करा सावकाश. भक्तीची उत्तर बघा, भक्तीची अंतिम अवस्था म्हणजे संत तुकाराम महाराज होय. ज्ञानेश्वरांनी काय केलंय, ज्ञानाच्या साह्यानं निर्मिती केलेल्या या वारकरी संप्रदायरूपी इमारतीवर आपल्या अलौकिक भक्तीचा कळस चढवून खऱ्या अर्थाने तुकारामांनी वारकरी संप्रदायरूपी इमारतीला परिपूर्णता प्राप्त करून दिली, भक्तीच्या परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवली. तसेच पूजा अर्चा कर्मकांड यामध्ये न पडता नामस्मरण म्हणजेच भजन हा भक्तीचा सोपा मार्ग त्यांनी सांगितला. तर प्रस्तुत अभंगाचा भावार्थ म्हणजे प्रस्तुत अभंगाच्या पूर्ण अभंगाचं जे स्पष्टीकरण आहे त्यासाठी देखील, त्यावर आधारित देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही चॅनलला भेट देऊ शकता, आणि त्या ठिकाणाहून तुम्ही या प्रत्येक ओळीचं शब्दशः केलेलं वर्णन हे तुम्ही त्या ठिकाणी
पाहू शकता. पुढचा प्रश्न आहे, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले बोजा. तर याचं उत्तर या ठिकाणी आहे है ना. ते उत्तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय की संत बहिणाबाई सांगतात की वारकरी संप्रदाय रूपी इमारतीची ध्वजा सतत फडकत ठेवण्याचं कार्य, त्याची धुरा सांभाळण्याचं काम मी माझ्या खांद्यावर घेतलंय. ती एक प्रकारची जबाबदारी माझ्यावर आहे आणि निरूपणाच्या माध्यमातून मी वारकरी धर्माचा प्रचार व प्रसार करत आहे. निरूपणातून मी ही जबाबदारी पार पाडत आहे. पुढच्या ओळी आहेत बघा, काव्यपंक्तीमधील आशय सौंदर्य स्पष्ट करा. संत कृपा झाली इमारत फळाली. बघा, आशय सौंदर्य की महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे आणि या संतांनी आपल्या अलौकिक विचारांनी महाराष्ट्रात विठ्ठल भक्तीच्या वारकरी संप्रदायाची निर्मिती केली आणि या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीला संतांनी आपल्या विचारांनी भक्तीच्या जोरावर मूर्तिमंत रूप दिलं आणि जणू काही संतांनी त्यावर कृपाच केलेली आहे, असं या ओळींचं आशय सौंदर्य आहे. तर पुढं दुसरी ओळ आहे या ठिकाणी, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. पुढची ओळ आहे, नामातयाचा किंकर तेने रचिले ते आवार. तुम्ही या ठिकाणाहून हे उत्तर पूर्णपणे पाहू शकता आणि याचा संदर्भ घेऊ शकता. आपण व्हिडिओ मोठा होईल याची काळजी घेऊन आपण याचं वर्णन या ठिकाणी तुम्हाला बोलून दाखवत नाहीयेत. पुढचा प्रश्न आहे बघा, हा प्रश्न महत्वाचा आहे. स्वमतावरती आधारित प्रश्न आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, यावर तुमचं मत स्पष्ट करा. बघा, स्वमतावरती आधारित जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातात, त्यामुळे हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. याचं उत्तर स्पष्टीकरण बघा की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वरापासून ते संत तुकारामांपर्यंत अशा अनेक संतांचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे. सर्व संतांनी जरी पंढरीच्या विठ्ठलाची भक्ती केलेली असली तरीही समाजसेवेचं अनमोल कार्य करून त्यांनी लोकांना दया, क्षमा, प्रेम, भक्ती, शांती इत्यादी मूल्यांची ओळख करून दिलेली आहे. महाराष्ट्रातील संतांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अभंग रचना करून मराठी भाषेचा गोडवा वाढविलेला आहे. वारीला जाताना आजही लोक ज्ञानोबा तुकाराम या नावाचा जयघोष करतात. तर यामुळं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, या प्रकारे आपण अशा प्रकारे स्पष्टीकरण करू शकतो. पुढचा बघा, स्वमतावरती आधारित असणारा प्रश्न की संतांचे कार्य नेहमी मार्गदर्शकच ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा. बघा, सोदाहरण म्हणजे उदाहरणासहित स्पष्ट करा. याचं उत्तर बघा, संत प्रकाश स्तंभाप्रमाणे असतात की ते भक्ताला अंधारातून बाहेर काढून ज्ञान ज्योतीच्या दिव्य प्रकाशात नेत असतात. संत आपल्या आचरणातून इतरांना शिकवण देतात. म्हटलेच आहे की आधी केले मग सांगितले. संत ज्ञानेश्वरांनी स्वतःच्या आचरणातून लोकांना दया, क्षमा, शांती, परोपकार, अहिंसा या अनेक मूल्यांचं महत्त्व पटवून दिलेलं आहे. नम्रपणा हा व्यक्तीचा सर्वात मोठा अलंकार आहे, हे पटवून देताना त्यांनी चांगदेवाचं केलेलं गर्वहरण आपण कसे विसरू बरे. समाजाचं भलं करताना कितीही यातना झाल्या तरी त्या सोसाव्यात असे तुकोबा सांगतात. म्हणूनच संत जनाबाई म्हणतात, संत जेने व्हावे तेने जग बोलावे सोसावे. अशा प्रकारे संतांचं कार्य हे आपणास नेहमी प्रेरणा देणारं असतं. जीवनात येत असलेल्या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती ही संतांच्या कार्यातूनच आपल्याला मिळते. म्हणून संतांचं कार्य हे नेहमी मार्गदर्शक ठरतं. तर अशा प्रकारे आपण सोदाहरणासहित या ठिकाणी या प्रश्नाचं स्पष्टीकरण केलेलं आहे. तर मित्रांनो, हा प्रस्तुत जो संत कृपा झाली हा अभंग आहे, या संत कृपा झाली अभंगाच्या कवयित्री आहेत संत बहिणाबाई आणि याचा संदर्भ थोडक्यात दिलेला आहे की संत कृपा झाली हा अभंग संत बहिणाबाईंनी लिहिलेला आहे आणि हा अभंग सकल संत गाथा खंड दुसरा संत बहिणाबाईंचे अभंग या पुस्तकातून घेतलेला आहे. प्रस्तावना, ही प्रस्तावना महत्वाची आहे. सगळ्याच प्रश्नांचं स्पष्टीकरण करताना या आपण
प्रस्तावनेचा संदर्भ घेऊ शकतो की संत कृपा झाली हा अभंग संत बहिणाबाई यांनी लिहिलेला आहे. तुम्ही जर ह्या 3 मार्कांसाठी विचारलेल्या प्रश्नामध्ये तुम्ही जर अशा प्रकारे त्या अभंगाचं नाव, कवितेचं नाव किंवा धड्याचं नाव आणि त्या लेखकाचं किंवा कवितेचं, कवयित्री असतील किंवा कवी असतील यांचं नाव जर असं सिंगल अवतरण चिन्हामध्ये लिहून त्याला अंडरलाईन केली तर आणखीनच ते आपलं पेपरमध्ये उत्तर हे छान किंवा व्यवस्थित दिसतं. आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे याचं सुंदर वर्णन या अभंगामध्ये संत बहिणाबाई यांनी केलेलं आहे. म्हणजे हा जी अभंगाची जी प्रस्तावना आहे तुम्ही मोठ्या प्रश्नामध्ये सगळ्याच प्रश्नांना ही वापरू शकता आणि मग त्या उत्तराचं जे स्पष्टीकरण आहे ते खाली लिहू शकता. हा वाङ्मय प्रकार आहे तो म्हणजे कुठला आहे की संत कृपा झाली ही एक कविता आहे, एक अभंग आहे. कवितेचा विषय हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा आहे हा दर्शविणारा संत बहिणाबाई यांचा हा संत कृपा झाली अभंग एक उत्कृष्ट भक्तिगीत आहे. तर तुम्हाला अशा प्रकारचे देखील प्रश्न विचारतात की या कवितेमधील किंवा या संत कृपा झाली या अभंगातील तुम्हाला आवडलेली ओळ कोणती. तर तुम्ही कुठलीही ओळ लिहू शकता. मी फक्त या ठिकाणी उदाहरणादाखल तुम्हाला देतोय की ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. तुम्हाला कुठलीही ओळ आवडू शकते, तुम्ही ते लिहू शकताय. कवितेची मध्यवर्ती कल्पना स्पष्ट करा अशा प्रकारचा देखील प्रश्न आपल्याला विचारला जातो. त्याचबरोबर कवितेतून मिळणारा संदेश स्पष्ट करा आणि बघा शेवटी या ठिकाणी कविता तुम्हाला आवडण्याची वा न आवडण्याची कारणं लिहा. तर अशा प्रकारचा जर प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला तर आपण त्या ठिकाणी फक्त आवडण्याचीच कारणं लिहायची असतात. म्हणजेच पॉझिटिव्ह आपण प्रत्येक या ठिकाणी कवितेचं असेल किंवा पाठाचं उत्तर असेल ते सकारात्मक लिहायचं आहे. बघा संत कृपा झाली हा अभंग आवडला, कशामुळे आवडला तर त्याचं कारण लिहायचं आहे आपल्याला. त्याचं मुख्य कारण काय आहे तर बघा की म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची उभारणी संतांनी केलेली आहे आणि त्यांचं मोलाचं सहकार्य त्यासाठी लाभलेलं आहे. या सर्वांचं भक्तिपूर्ण वर्णन करताना संत बहिणाबाई या वारकरी संप्रदायाला देवालयाच्या इमारतीचे प्रतीक मानले आहे. इमारतीचा पाया, त्यांचे किंकर, खांब, कळस, फडकणारी ध्वजा या प्रतिमांचा अगदी योग्य वापर संत बहिणाबाई यांनी केलेला दिसतो. म्हणजे यामुळं मला हा जो अभंग आहे किंवा ही जी कविता आहे ही आवडलेली आहे असं तुम्ही त्या ठिकाणी नमूद करायचंय. त्या ठिकाणी या कवितेची किंवा या अभंगाची भाषिक वैशिष्ट्ये कोणती आहेत ते लिहा. आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता पुढचा प्रश्न आहे काव्यपंक्तींचं रसग्रहण करा. बघा आशय सौंदर्य स्पष्ट करा, भाव वर्णन करा आणि रसग्रहण करा अशा प्रकारचे प्रश्न येत असतात. तर या ओळींचं बघा संत कृपा झाली इमारत फळ आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया या कवितेचं या काव्यपंक्तीचं रसग्रहण अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी हा संदर्भ घेऊन उत्तर लिहू शकताय. पुढचा प्रश्न आहे बघा नामातयाचा किंकर तेने रचिले ते आवार, जनार्दन एकनाथ खांब दिदिला भागवत. तर या ओळींचं रसग्रहण हे अशा प्रकारे तुम्ही बघा उत्तरामध्ये तुम्ही सुरुवातीला प्रस्तावना करायची आणि अशा प्रकारे जर आपण व्यवस्थित उत्तर लिहिलं तर नक्कीच आपल्याला है ना चांगले मार्क्स त्या ठिकाणी मिळतात. की बघा प्रस्तुत संत बहिणाबाई यांच्या संत कृपा झाली या कवितेतून वरील काव्यपंक्ती घेतलेली आहे. संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. संत बहिणाबाई सांगतात की या वारकरी संप्रदायाचा दास बनण्याचं महान कार्य संत नामदेव यांनी केलं आणि त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार संपूर्ण भारतभर केला. अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी उत्तराची प्रस्तावना लिहायचे. मग त्या ओळींचं या ठिकाणी तुम्ही रसग्रहण म्हणजे त्या ठिकाणी स्पष्टीकरण करायचंय आणि मग त्या ठिकाणी तुम्ही उत्तर अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नाचा करायचा आहे. अशा 3 किंवा 4 पॅरेग्राफमध्ये तुम्ही उत्तर लिहिलं तर तुमचं उत्तर हे अगदी म्हणजे त्या ठिकाणी ते
पेपर तपासणाऱ्याला आकर्षित करतं आणि आपल्याला त्या प्रश्नामध्ये पूर्ण मार्क्स मिळतात. बघा, पुढचा प्रश्न आहे, तुका झालासे कळस भजन करा सावकाश आणि बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले बोजा. या ओळीचं रसग्रहण करा. या ठिकाणी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उत्तर लिहिताना प्रस्तावना अशा प्रकारे करायची आहे. बघा, इथं वरच्या प्रश्नामध्ये आपण सांगितलेलंच आहे. कोणताही प्रश्न आला या ओळींवरती स्पष्टीकरण करण्यासाठी तर अशा प्रकारचं तुम्ही पहिल्या पॅरेग्राफमध्ये त्या कुठल्या कवितेतल्या किंवा कुठल्या पाठातल्या ओळी आहेत, त्याचं लेखक किंवा लेखिका, कवी किंवा कवयित्री कोण आहेत हे लिहून आपण त्याच्या पाठातून थोडक्यात संदेश काय दिला आहे हे लिहायचं आहे. आणि मग त्या ठिकाणी आपण उत्तराचं अशा प्रकारे स्पष्टीकरण करायचं आहे. अशा प्रकारे आपण पुढचा प्रश्न बघूया. आणि अभिव्यक्तीवर आधारित हा प्रश्न आहे. संतांचं कार्य नेहमीच मार्गदर्शक ठरतं, याविषयी तुमचं मत सोदाहरण स्पष्ट करा. सोदाहरण म्हणजे काय आहे तर उदाहरणासहित स्पष्ट करा की संतांचं कार्य हे नेहमी मार्गदर्शक कसं ठरतं. संतांनी, बघा या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे, संतांनी नेहमीच दया, क्षमा, शांती यांची शिकवण समाजाला दिली आणि आपल्या ज्ञानाच्या व भक्तीच्या जोरावरच त्यांनी समाजातील अज्ञान, अत्याचार, जातीभेद दूर करण्याचा प्रयत्न केला. मुक्या प्राणीमात्रांवर प्रेम करा, भूतदया हा सर्वात मोलाचा संदेश संतांनी समाजाला दिला. म्हणूनच की काय, संत एकनाथांनी चंद्रभागेच्या त्या कडक उन्हाच्या वाळवंटात तहानेने तडफत असलेल्या गाढवाला पाणी पाजलं आणि त्याच वाळवंटात उन्हाने चटके बसल्यामुळे धाय मोकलून रडणाऱ्या मुलाला उचलून घेतलं. म्हणजेच नुसता उपदेश न करता किंवा उपदेश न देता आपल्या कृतीतून देखील त्यांनी पटवून दिलं, असं आपल्याला त्या ठिकाणी उदाहरण लिहायचं आहे आणि अशा प्रकारे उत्तर लिहायचं आहे. तर या ठिकाणी बघा, आपण या कवितेच्या प्रत्येक ओळींचा भावार्थ देखील या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही या ठिकाणी PDF फाईल डाउनलोड करू शकता आणि प्रत्येक ओळींचं वर्णन, स्पष्टीकरण हे तुम्ही या ठिकाणाहून पाहू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबतोय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.